एक तरुणी पिठाच्या गिरणीमध्ये गेली होती, कारण की त्या ठिकाणी तिची आई ही बराच वेळ झाला गेली होती, ती वापस आली नाही. म्हणून तिचा शोध घेण्यासाठी, तिला पाहण्यासाठी तिची मुलगी ती तरुणी त्या पिठाच्या गिरणीमध्ये गेली होती. आता गिरणीमध्ये गेल्यानंतर, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या तरुणीनं आतमध्ये जे काही दृश्य पाहिलं ते पाहून तिला एक मोठा धक्का बसला. ती आरडू लागली, वरडू लागली आणि तिच्या आवाजानं आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी पाहिलं तर त्या ठिकाणी जी महिला होती ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिचा जीवसुद्धा गेला होता. आता भर दिवसा एका महिलेचा खून त्या ठिकाणी झाला होता आणि तो खून नेमका कोणी केला होता, का केला होता, हाच मोठा प्रश्न आजूबाजूच्या लोकांना पडला होता. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलीससुद्धा घटनास्थळी आले आणि घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केली. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे बांदा, आणि बांदा जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना आहे. तारीख आहे 3 नोव्हेंबर 2023ची. या ठिकाणी राहणारी एक महिला आहे 40 वर्षीय महिला एका गिरणीमध्ये काम करायची पिठाच्या, आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी ती नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी गेली. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तिला पाहण्यासाठी तिची मुलगीसुद्धा काही वेळानं, काही तासानं त्या ठिकाणी गेली, कारण की तिची आई त्या ठिकाणी गेली तर वापस आलीच नाही. मग अजून वापस का आली नाही म्हणून तिचा शोध घेण्यासाठी तिची मुलगी त्या ठिकाणी गेली होती. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तिनं त्या पिठाच्या गिरणीमध्ये पाहिलं तर तिथं तिची आई ही मृत अवस्थेत पडली होती, रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ते सगळं पाहून तिनं आरडाओरडा चालू केला. आरडाओरडा चालू केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा केला, मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि त्या तरुणीचा सुद्धा जबाब नोंदवून घेतला, तिच्या घरच्यांचा सुद्धा जबाब नोंदवून घेतला की तुम्हाला कोणावर काही संशय आहे का, काय आहे का. तेव्हा त्या तरुणीनं तिच्या घरच्यांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला आणि त्यांची नावं होती राजकुमार शुक्ला, उडवा शुक्ला आणि रामकृष्ण शुक्ला. हे जे 3 व्यक्ती होते, 3 आरोपी होते, त्यांच्याच मालकीची ती गिरणी होती आणि त्या ठिकाणी ही 40 वर्षीय महिला काम करण्यासाठी यायची. आता पोलिसांना आरोपीची नावे माहीत झाली होती. हे संशयित आरोपी होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा सत्य समोर आलं की ती जी महिला आहे ती त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी आली होती 3 नोव्हेंबर 2023ला. आता त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणचा जो राजकुमार शुक्ला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होता. पण मात्र ती काम करत असताना याची वाईट नजर त्या 40 वर्षीय महिलेकडे गेली आणि तिच्याकडे ते नको त्या पद्धतीनं बघू लागला. मग हे सगळं बघत असतानाच यानं तिला जवळ घेतलं, तिला नको तिथं टच करू लागला आणि जबरदस्ती तिच्यासोबत संबंध ठेवायला सुद्धा त्यानं सुरुवात केली. आणि सुरुवात करताच त्या महिलेनं जोरदार विरोध त्याला केला आणि जोरदार त्याला धक्का दिला. तिकडं जाऊन तो पडला. आता तिकडं जाऊन पडल्यानंतर त्याच्या बाजूलाच त्याचा भाऊ होता आणि त्याच्या भावाचं नाव होतं बडवा शुक्ला. तो सुद्धा त्याच ठिकाणी असल्यामुळं तो सुद्धा घटनास्थळी आला आणि त्यानं त्या महिलेला पकडलं आणि रागाच्या भरात माझ्या भावावर हल्ला करते का, माझ्या भावाला मारते का म्हणून या दोघांनी जबरदस्ती तिच्यासोबत संबंध ठेवले. आणि मग त्या ठिकाणी अजून एक तिसरा या दोघांचा भाऊ आला रामकृष्ण शुक्ला आणि त्यानं सुद्धा त्या महिलेसोबत संबंध ठेवले. तिघांनीही मन भरेपर्यंत त्या 40 वर्षीय महिलेला सोडलं नाही, तिच्यावर जबरदस्ती करत राहिले. जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत ते त्याच पद्धतीचं कृत्य करत राहिले. आणि जेव्हा त्या महिलेनं सांगितलं की मी तुम्हाला सोडणार नाही, तुमची नावं सगळ्यांना सांगीन, तुमच्यावर गुन्हा दाखल करेल, आता मात्र या 3 जणांनी तिला ठार करायचा निर्णय घेतला. कारण की तिला जर जिवंत सोडलं
तर ती आपल्यासाठी धोका बनू शकते, ती आपलं नाव सगळ्यांना सांगू शकते। जेव्हा या तिघांनी तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती महिला आरडू लागली, ओरडू लागली आणि जोरजोरात आरडल्या वरडल्यामुळं आजूबाजूचे लोक इकडं येतात असं त्यांना शक्यता वाटली, म्हणून त्या ठिकाणीच मृतदेह सोडून त्यांनी तिथून पळ काढला आणि थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी ती तरुणी आली आणि तिनं घडलेला संपूर्ण प्रकार पाहिला आणि त्या ठिकाणी लोक आले आणि सगळं काही पोलिसांना कळालं। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेत आणि आता ते न्यायालयीन कोठडीसुद्धा भोगत आहेत। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीचं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे। वासनेच्या आधारे लोकांच्या नजरासुद्धा बदलत चालल्यात। क्षणिक सुखासाठी लोक कशा पद्धतीनं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत, काही काळापुरतं हे सगळं करण्यासाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे जेलमध्ये घालवत आहेत आणि एखाद्या व्यक्तीला कशा पद्धतीनं मारत आहेत हे सुद्धा आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।